उपासणाऱ्या संघटनेच्या आजच्या महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण औरंगाबाद म्हणण्यापेक्षा आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणायला हवं आणि म्हणलंच पाहिजे। इथे या पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील, त्याच समवेत कारगिल युद्धामध्ये ज्यांनी एक नाव या देशासाठी या आपल्या जीवाची कधी पर्वा न केली असे मेजर पाटील जे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत, श्री कुलकर्णी साहेब जे एस टी महामंडळातील कष्टकरी जनसंघाचे सचिव आहेत, श्री बनकर हे सुद्धा एस टी महामंडळाचे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत। आणि आणखीन एक नाव या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे आपणाला माहीत असेल म्हणजे या देशामध्ये ज्यांनी कष्टकऱ्यांसाठी एक नीव रचली आणि ते होते दत्तोपंजी ठेंगडी। त्यांचे नातू श्री ठेंगडी हे सुद्धा कष्टकरी जनसंघाचे सचिव आहेत आणि ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। ठेंगडी साहेब, आपला नाथाजी ठेंगडी आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये, ही पत्रकार परिषद एका विशिष्ट विषयासाठी नसून ही पत्रकार परिषद ही काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा व्हावी, या देशामध्ये सरकारकडं त्याची दखल व्हावी आणि सामान्य माणसांमध्ये एक म्हणजे जिम्मेदारीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ह्या पत्रकार परिषदेला आज आम्ही आपणाला आमंत्रित केलेलं आहे। कष्टकरी जनसंघाचे इतर सदस्य प्रचारक सुद्धा उपस्थित आहेत। मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर म्हणजे दोन गोष्टी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं नमूद करायच्यात आणि ते निषेध स्वरूपाचे आहेत। पहिली गोष्ट, या छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचा आम्ही निषेध करतो आणि इम्तियाज जलील किंवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे लोकांचा ज्या प्रकारे हे रिॲक्ट होत आहेत मीडियामध्ये, यांच्याकडे PFI संबंधित अटक झालेल्या आरोपींचे कुटुंबीय त्यांच्याकडे येत आहेत, ह्या संबंध बाबी लक्षात घेता आमची भारत सरकारच्या दोन्ही महत्त्वाच्या एजन्सींना विनंती आहे की आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने असे निर्बंधित व्हाव्यात अशा संघटनेचे सदस्य सगळीकडं म्हणजे असं आपण ज्याला म्हणतो मुंग्यांच्या वेरुळामध्ये जसा मुंग्या असतात तसे जमा झालेत। हे जमा होताना स्थैर्य कुणी दिलं यांना आणि यांचे हे सिंपथायझर आहेत का? ह्या संबंध बाबीची चौकशी ही झाली पाहिजे आणि इम्तियाज जलील यांनी जे स्टेटमेंट केले त्यांच्या त्या स्टेटमेंटवर सुद्धा त्यांची व्यक्तिगत सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। त्यासोबतच आमचं असं म्हणणं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी आत्तापर्यंत PFIवर म्हणजे कोणतंही भाष्य केलेलं नाही आणि त्यामुळं आम्हाला असं म्हणायचं आहे की INLD जे आता नव्याने होऊ घातलेलं बाळ आहे राजकारणामध्ये, त्या INLD बाळ जे म्हणजे सत्ता मिळू या उद्देशानं म्हणजे जन्माला आलेलं बाळ आहे, त्या बाळाला सुद्धा PFIचा पाठिंबा आहे का की नाही, की ते सुद्धा त्या एकूण प्रक्रियेचा भाग आहे, हे याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। आम्ही म्हणजे त्या बाबीची सुद्धा चौकशीची मागणी करत आहोत। त्यासोबतच आम्ही ज्या प्रकारे सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांनी एक आमच्या स्लोगनची कॉपी केलेली आहे। कॉप्या कुणी काय करावं याला काही मर्यादा नाहीत सार्वजनिक आयुष्यामध्ये, जवाब दो म्हणून जी त्यांनी कॉपी केलेली आहे। आमचं म्हणणं आहे नुसतं कॉपी करून चालत नाही तर वस्तुस्थितीनिष्ठ जीवन जगलं पाहिजे। 124 कष्टकऱ्यांच्या मृत्यूवर तुम्ही भ्रह काढला नाही, परंतु जवाब दो मात्र कॉपी करून तुम्ही लोकांना काय सांगायचा प्रयत्न करीत आहात
रंग म्हणजे मंचकावरली वक्तव्य, कॉपी केलेली वक्तव्य ही कधीही सुद्धा वस्तुनिष्ठ असू शकत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना सुद्धा, त्यांच्या पक्षाला सुद्धा प्रश्न विचारत आहोत की तुम्ही ज्या वेळेस 124 कष्टकऱ्यांचं हित लक्षात घेऊ शकत नाही, तेव्हा या देशाचं हित म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे PFIच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. त्यासोबत आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्हाला हे विचारायचं आहे, महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ज्यांची नको असताना चर्चा केली जाते, मग आम्हाला तर कोणत्या दृष्टीनं महत्त्वाचे वाटत नाहीत, पण चर्चा केली जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांची. आम्हाला ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे, श्री शरद पवार यांच्या विरुद्ध मलबार हिल पोलीस स्थानकात आणि पुणे येथे जे आहे डॉक्टर जयश्री पाटील यांनी तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारीचं स्वरूप हे लँड ग्रॅबिंगपासून ते त्यांच्यासोबतच्या काही लोकांनी केलेल्या कृत्य म्हणजे खुना संदर्भसुद्धा त्या तक्रारीमध्ये आहे. त्या संदर्भात CID चौकशी करत आहे. आत्तापर्यंत कुठेही आलेलं नव्हतं, पण पहिल्यांदा आम्ही या क्रांतिकारी नगरामध्ये आम्ही सांगत आहोत की त्या जयश्री पाटील यांच्या तक्रारीची चौकशी CID करत आहे. त्या उपर जाऊन आम्हाला असं म्हणायचं आहे की शरद पवार आतापर्यंत कोणत्याही गोष्टीला रिॲक्ट न होणारे, आपण जर मागच्या 4 दिवसात पाहिलं असेल तर ते अचानक रिॲक्ट झाले आणि एका प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांची चौकशी करून घ्या. म्हणजे शरद पवार, आम्ही म्हणत नाहीत घाबरलेत का, परंतु त्यांनीच सांगावं की त्या एवढ्या लवकर रिॲक्ट होण्यामागचं काय कारण होतं. अर्थातच ह्या देश हितकारी बाबी होत असताना मला आजही म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये दाऊद इब्राहिमचा जो काळ होता त्या काळाची पुनरावृत्ती करण्यासाठी कोणी सपोर्ट तर करत नाहीत ना, असं आम्ही म्हणत नाहीत, परंतु तोही काळ जो होता दाऊद इब्राहिमच्या बॉम्ब ब्लास्टचा, तोही काळ जो होता शरद पवार सत्तेतला होता. त्यामुळं आज आम्ही आपल्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमधील सुजाण नागरिकांना, या देशातील हिंदुस्थानी जे भारतीय संविधानावर विश्वास करतात त्या नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की यंत्रणेवर तर विश्वास ठेवाच, परंतु त्यासोबत स्वतः सुद्धा जिम्मेदार नागरिक व्हा. अन्यथा लव जेहाद असेल, अन्यथा ज्या प्रकारे PFIची कारस्थानं असतील, आज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऑफिस टार्गेट असल्याचं ज्या प्रकारे यंत्रणेच्या माध्यमातून बोललं गेलं, उद्या कदाचित भारतातल्या भिक्खू संघाला सुद्धा हे टार्गेट करतील, याच्यामध्ये नवल नसणार आहे. त्यामुळं या देशाची शांतता अबाधित राखण्यासाठी सामान्य नागरिकांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे, असं आव्हान या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका केसच्या संदर्भानं आलो होतो. ती केस म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक म्हणजे अखत्यारीत औरंगाबाद बेंचसाठी, हायकोर्ट जजेससाठी एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण क्वार्टर्सची बांधणी आहे. त्या क्वार्टर्सच्या बांधणीचं जे टेंडर आहे एक 47 कोटी रुपयांचं, त्या 47 कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये मागील सरकारच्या काळात स्नेहनगर औरंगाबाद येथे मागील सरकारच्या काळात एका आमदारांनी फोन करून अगोदर तर टेंडरच भरू नका असं हे केलं. त्यानंतर ते टेंडर डिस्क्वालिफाय होणाऱ्या व्यक्तीला मॅन्युप्युलेट फोर्ज डॉक्युमेंट म्हणजे न्यायाधीशांच्या म्हणजे याची निवासस्थानाची जे बांधणी आहे त्या बांधणीचं टेंडर फोर्ज डॉक्युमेंट किंवा जे डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलं, अस्तित्व नसलेल्या गोष्टीवर घेण्यात आलं, अशा प्रकारे ते डॉक्युमेंट घेऊन ते टेंडर एका कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालं. त्याच्या विरुद्ध आम्ही याचिका दाखल केली, परंतु त्या याचिकेमधल्या संदर्भात एका स्थानिक माननीय न्यायाधीशाचा सुद्धा संदर्भ आहे आणि त्या माननीय न्यायाधीशाचा संदर्भ असल्यामुळे आज त्या माननीय न्यायाधीशांनी ते प्रकरण स्वतःकडे ऐकण्यास नकार दिला. तशा प्रकारचा आदेश पारित झालेला आहे. हे दुसरा आज औरंगाबादमध्ये येण्याचा उद्देश आणि हेतू. तिसरा महत्त्वाचा भाग, कष्टकरी जनसंघ हे असं संघटन म्हणून आज आपणासमोर येत आहे, आलं आहे. नोंदणीकृत होतानाच तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, 68,000 जे फॉर्म, जे की या देशामध्ये असं पहिलं संघटन आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
संघटित होऊन कष्टकरी एकत्र आलेत आणि हे आमच्या शब्दात नाही तर लेबर ऑफिसच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या शब्दामध्ये आहे. आणि ह्या कष्टकरी जनसंघानं दिवाळीच्या म्हणजे हिंदूंचा सण दिवाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या सरकारने स्पष्टच केलेलं आहे की दिवाळीवर कोणत्याही म्हणजे कोणत्याही हिंदू सणांवर हे राहणार नाहीत, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण निर्बंध राहणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची अडचणी राहणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही म्हणत आहोत की जे काही आमची बाकी आहे कष्टकऱ्यांची, एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांची, ती बाकी मग डीएच्या संदर्भातली आहे, मग ती बाकी आमच्या पगारवाढीच्या संदर्भातली आहे, ती बाकी करोनामध्ये काम केलेली आहे, ती बाकी नक्की सरकार विचार करेल. तशा प्रकारची अर्जबाजारी एमडींसोबत केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या सरकारमध्ये आहेत, ते सरकार पूर्ण करेल. दिवाळीचा अंधार राहू देणार नाही अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. त्यासोबत एका गोष्टीला नमूद केल्याशिवाय या पत्रकार परिषदेला सामोरं जावं असं मला वाटणार नाही. ती बाब म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक प्रकार घडला. तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे माझ्या दृष्टीनं, कारण त्या विद्यापीठाचे मी आणि डॉक्टर जयश्री पाटील विद्यार्थी राहिलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही सुद्धा तशा प्रकारच्या वर्तनाला म्हणजे सावली दिलेली नव्हती. परंतु ज्या प्रकारे शुद्धीकरण नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही लोक गेले आणि पळूनही गेले तिथून, अशा लोकांना, जे पळून गेलेले लोक आहेत त्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विद्यापीठात जाऊन हरताळ फासणे, या बाबी गंभीर लक्षात घेता त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही त्या पत्रकार परिषदेतून म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांकडे आम्ही करत आहोत. आपले प्रश्न असतील तर आपण दोन गोष्टी क्लिअर करा. एक तर पहिली गोष्ट की ओवेसी आणि इम्तियाज जलीलबद्दल तुमचं काय म्हणणं ते आम्हाला बरोबर कळालं नाही. दुसरं औरंगाबादच्या खंडपीठाच्या इमारतीबद्दल नेमकं तुम्हाला काय माहिती हे सुद्धा आम्हाला कळालं नाही. पत्रकारांना कळत असते, परंतु पत्रकारांना ब्रेकिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते त्यांना उलगडा होत नाही. आता एकेकाने जाऊ, आता ओवेसी आणि हे तिकडे जाऊ, ओवेसी आणि तिकडे जाऊ. इमारतीचा काय गोंधळ आहे तो सांगा आणि ओवेसी बद्दल तुमचं काय. इम्तियाज जलील आणि ओवेसी हे दोन्ही सुद्धा लोकसेवक आहेत. लोकसेवक या नात्यानं आमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला डिस्टर्बन्स निर्माण होईल, लोकांमध्ये पॅनिक निर्माण होईल आणि काहीतरी अघटित घडेल असं वक्तव्य करण्यास भारताचं संविधान मुभा देत नाही. हे बऱ्यापैकी इम्तियाज जलीलला आणि ओवेसीच्या पक्षाला माहीत असायला पाहिजे. परंतु ज्या प्रकारे PFIच्या संदर्भानं इम्तियाज जलीलनी विक्टिम कार्ड खेळणं सुरू केलं, सांगण्यात आलं की पुरावे नसतील तर पुरावे कुठं द्यायचे, पुरावे काय एखाद्या ठिकाणी एखाद्या बैठकीमध्ये यांना दाखवायचे का, पुरावे हे संबंधित न्यायालयामध्ये दाखवले जातील. आणि तोपर्यंत हस्तक्षेप करण्याचा दस्तूर खुद माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात सांगितलेलं आहे की तपासामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाहीत. म्हणून पुराव्याची चर्चा घडवून आणून इम्तियाज जलील हे भारतामध्ये विघटन घडवून पाहणाऱ्या संघटनेला स्थैर्य देण्याचं काम करत आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांच्या सोबतच जे कोणी असतील, मग जे कोणी कार्ड खेळत असतील राजकारणासाठी, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी INLD जे नव्याने जन्माला घातलेला बाळ आहे राजकारणाखातर देश पातळीवरल्या, त्यांची काय भूमिका आहे या देशद्रोही संघटनेच्या बाबतीमध्ये, ते सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे अशी आमची ती मागणी आहे. जलील यांनी कुठंच म्हटलेलं नाही की पुरावा मला दाखवा किंवा सार्वजनिक ठिकाणी दाखवा, त्यांनी कोर्टातच सादर करावे का असंच म्हटलं. जलील यांनी काय म्हणलंय याच्यापेक्षा पुराव्यावर जलील बोललेत हे फार महत्वाचं आहे. आणि पुराव्यावर बोलताना जलील यांचं वक्तव्य मी काही माध्यम जे माझ्या समोर ठेवलेत त्या माध्यमाचा हवाला देऊ शकतो की त्यांनी असं
म्हणजे रेटून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे इनोसेंट आहेत त्यांना त्रास देऊ नका. म्हणजे काय म्हणायचं त्यांना की इनोसेंट लोकांना देश पातळीवर देश वाचवाय, देशामध्ये अघटित काही घडू नये असं वाचवणाऱ्या संघटनेला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न नाही का? कोण क्लीन चिट देणार? ते कोण आहेत क्लीन चिट सांगणारे? का कुटुंबातला मुलगा जर एखादा जर त्या देशद्रोही कृत्यामध्ये जात असेल तर त्या आई वडिलांना 100% खात्री आहे का की ते त्यांचा मुलगा त्या कृतीमध्ये नाही? त्यामुळं ही राग येण्याजोगी बाब आहे. त्यांनी यापुढं असे पैत्रे वापरणं थांबवावं आणि राजकारण गेलं चुलीत, परंतु देश नेशन कम फर्स्ट डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दामध्ये आम्हाला म्हणायचं ह्यापुढे त्यांनी अशी गुस्ताखी करू नये, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. राजकारण तुम्ही करताय असं जाणवत आहे, कारण इम्तियाज जलील यांनी कारवाईचं समर्थन केलेलं आहे, पण जर पुरावे नसतील तर निष्पापांना धरू गेलं. कारण ह्याच्यापूर्वी तुमच्या समोर सुद्धा असे अनेक उदाहरणे सिद्ध झालेले आहेत की ज्या लोकांना अटक केली कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. एक लक्षात घ्या की राजकारण चुलीत गेलं याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. आणि इम्तियाज जलील हे कशाच्या आधारे म्हणत आहेत? कोण आहेत 1, 2, 3 त्यांनी सांगावं. हे 1, 2, 3 आहे की यांना नाहकमध्ये डांबलेलं आहे. तुमच्याकडे नाव आहेत का इम्तियाज जलीलनी जाहीर केलेले? नाही, नंतर सिद्ध म्हणजे इम्तियाज जलील म्हणतील म्हणून सिद्ध होतील का? नाही. इम्तियाज जलील हे भारतीय संविधानाचे मालक आहे, असू शकत नाहीत. आणि न्याय व्यवस्थेवर किंवा एजन्सीला इन्फ्लुअन्स करण्यासाठी सुद्धा त्यांना पुढाकार घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की इम्तियाज जलीलनी जे तुम्ही आता जे म्हणालात पार्टली आहे, लक्षात ठेवा, तो मी नव्हेच चा भाग आहे. एकीकडे म्हणायचं की ज्यांनी कृत्यामध्ये आहेत कोण नाही हे कधी सिद्ध होईल? एजन्सी सिद्ध करेल ना. आणि त्याच्यासोबत पॅरामीटर्स आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे की किती तास कोणाला कोठडीत घ्यायचं, किती तास काय चर्चा व्हावी, संबंधित अधिकारी किती तास त्याच्यावर काय तपास केला याची बाब न्यायालयाला सांगतील की इम्तियाज जलीलला येऊन सांगतील. असं होणार नाही. राजकारणाचा भाग नाही, देशाचा भाग आहे, नेशन कम फर्स्ट. आणि हिंदुस्थानमध्ये तशा प्रकारची त्यांना राजकारण करण्याची मुभा असणार नाही. वकील साहेब, कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले असं त्यांनी सांगितलं. कुणाला निर्दोष? आता मला सांगा, PFI वाल्यांना निर्दोष मुक्त केलंय का? PF नाही, जुन्या केस नाही. मी तुम्हाला बातमी वाचून दाखवू शकतो. मी रेफरन्स देऊ शकतो या चॅनल्समधला रेफरन्स देऊ शकतो. मी एक लक्षात ठेवा, जेव्हा नॅशनॅलिटीवर, नेशनवर जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही सगळी माहिती घेऊन बोलतो. आणि आम्ही म्हणजे संविधान शुद्ध हेतू आहे आमचा हेतू हा नाही काय त्यांची आमची शेती आहे का बाजूबाजूला. परंतु अँटी नॅशनल ओबीसी आणि खासदार इम्तियाज जलील अँटी नॅशनल आहे. आमचं म्हणणं आहे त्यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याच्या आधारे आमचं म्हणणं आहे चौकशी झाली पाहिजे. ते कोणते नॅशनल आहेत ते लक्षात येईल. आमचं म्हणणं आहे विना चौकशी काही होऊ शकत नाही. आणि त्यांनी सुद्धा यापुढे पुढाकार घेऊ नये. हा निर्दोष तो निर्दोष ते सांगणार आहेत का? मला सांगा, तुमच्या ह्या पत्रकार परिषदेतून मला प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणतायत ना निर्दोष कोण? कोणत्या निर्दोषाला उचललंय पोलिसांनी ते सांगा. यापूर्वीच्या अनेक केसेसमध्ये मुस्लिम तरुण हे पुन्हा निर्दोष सुटलेले आहेत. अगदी 6 वर्षानंतर काही तरुण निर्दोष सुटले. अहो, ज्युडिशरीचा पार्ट आहे, अपिलेट अथॉरिटीज आहेत. म्हणजे तुम्ही असं करायचं सगळे नाही, मला असं म्हणायचं आहे, हे जर 93चा बॉम्ब ब्लास्ट असेल किंवा देशामध्ये टार्गेट केलेल्या बाबी असतील, ह्या टार्गेट केलेल्या बाबीच तपासात आल्या नसत्या. कोण दोषी कोण निर्दोष चौकशीशिवाय कसं होईल? आणि कोणीतरी म्हणतं म्हणून चौकशीच थांबवायच्या का? हे मेकॅनिझमचा पार्ट आहे. मेकॅनिझम मध्ये कोणी हस्तक्षेप करू नये असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा म्हणलेलं आहे, अनेक केसेसमध्ये म्हणलेलं आहे. आम्ही तुम्हाला तेही दाखले देऊ शकतो. आम्ही तोडून मोडून बनत नाहीत. आमची मागणी स्वच्छ आणि स्पष्ट आहे की ही PFI ही जी संघटना आहे ही कोणामुळे स्थैर्य प्राप्त करू नये. कोणीतरी पॉलिटिकल त्याला गॉडफादर पाहिजे, तर त्यामुळं ती जी आहे चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बाहेरून पैसा आला, त्यांच्या अकाउंटवर गेला किंवा अशा पद्धतीचे एजन्सीचे पुरावे होते. एजन्सी सेंट्रलचे झोपले होते तो पैसा येईपर्यंत त्याच्या हातात जाईपर्यंत त्या एजन्सीबद्दल तुम्ही काय नाही बोलत? फेल्युअर आहे भारताचा पैसा, भारतीय देशाचा भारतात एजन्सीतला काही कळालं नाही आणि आता छापा सुरू केला. मला एक सांगा, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड ह्या दोन्ही कोडमध्ये देश विघटक गोष्ट जर केलेली असेल तर ती ह्या क्षणाला सुद्धा त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि 10 वर्षाच्या नंतर सुद्धा कारवाई होऊ शकते, ज्यावेळेस एजन्सीला पुख्ता सबळ पुरावा प्राप्त होतो. नाहीतर मग हे असे लोक परत असे काहीतरी वल्गना करत असतात.
त्यामुळं पुरावा घेऊन जर एजन्सीनं केला असेल तर मी एजन्सीचं पूर्ण अभिनंदन करतो आणि अभिनंदन करण्यास म्हणजे हिंदुस्थानी प्रत्येक नागरिक सुद्धा या बाबीचं अभिनंदन करेल, कारण देशाची सुरक्षा ही प्राईम आहे. एजन्सीचं काम सुद्धा आहे की होणाऱ्या घटना टाळल्या पाहिजे किंवा होऊ घातलेल्या घटनांना अटकाव केला पाहिजे. एजन्सी ते करत आहे. त्याच्यामुळं यात आपण जर पाहिलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये कोणतंही अघटित कृत्य होऊ शकलेलं नाही. दाऊद इब्राहिमची चलती नाही. दाऊद इब्राहिमला फाशी कधी लागेल हे पाहायचं आहे आम्हाला, आणि त्यासोबत आम्हाला हेही पाहायचं आहे की ज्या काही अघटित गोष्टी घडत आहेत त्या लोकांना, मग आमचा अमरावतीतल्या एका युवकाचा खून असेल त्याच्यामध्ये सुद्धा लवकर कारवाई होईल, फाशी होईल, हे सुद्धा आम्ही वाट पाहतो. आणि त्याच्या पुढे जाऊन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की ज्या अशा लोकांना जे कोणी देश विघातक कृत्य करतात त्या लोकांना फाशी दिल्याच्या नंतर आता म्हणजे जेल मॅन्युअल प्रमाणे ती बॉडी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊ नये, ज्याच्यामुळं परत एकदा ज्या प्रकारे म्हणजे याकूब मेमनची मजार करण्याचा प्रयत्न केला तशा मजारी होऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची म्हणजे चर्चा व्हावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे, राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत त्या विचारावर चर्चा व्हावी, ह्या मागणीचे आम्ही आहोत. तुम्ही आज हिंदुत्ववाद्यांचे प्रवक्ते वाटायला लागले. बाबासाहेबांचं शिवाजी महाराजांचं नाव घेताय, पण पूर्णपणे हिंदुत्ववादी म्हणजे जे RSSचे लोक जेवढं टोकाचं बोलत नाही तेवढं टोकाचं बोलायला नाही. मला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नलिझम विभागातून पास झालेले पत्रकार अनेक कॉर्नर्स काढू शकतात, परंतु ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आम्ही हिंदुस्थानी भारतीय संविधानावर विश्वास करणारे नागरिक आहोत आणि आम्ही आमच्या कर्तव्यावर आधारित लोकांना, आपण पाहिलं असेल सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की लोकांनी आता स्वयं जिम्मेदार झालं पाहिजे. RSSच्या कार्याला टार्गेट म्हणून जास्त राग आला तुम्हाला? नाही, आम्ही तेही सांगितलं की उद्या हे पहा या जगामध्ये दोन संघ आहेत. एक आहे राष्ट्रीय, एक आहे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा भिक्खू संघ आणि दुसरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या दोनच संघाची जागतिक व्याप्ती आहे. या दोन जागतिक व्याप्तीपैकी आज जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ टार्गेट करण्यात आला तर मला नवल वाटणार नाही की ते लोक सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या संघाला सुद्धा टार्गेट करतील. त्याच्यामुळे राग येण्याचा भाग नाही, कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. तुम्ही आधीपासूनच तिकडे होतात का आता अचानक? मला असं वाटतंय की मला असं वाटतंय की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की इकडचं तिकडचं होण्यापेक्षा मी संविधानाचा आहे. एसटीवर बोलायचं झालं तर तुम्ही आता सांगितलं की DA आणि बाकीचे काय पार्टी असेल? आहे, काय नेमकं आहे आणि तुम्ही कधीपर्यंत सरकारला टंकी की छोट पर आता सांगणार की कधीपर्यंत आम्हाला देता? डंके की चोट पेच आम्ही मागच्या 4 दिवसाच्या आधीच MD MSRTC यांची भेट घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगतो लवकरच तुम्हाला तशा प्रकारचे काही शासन निर्णय सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे. 124 लोक आधी घायल आहेत. 124 नाही, आकडा चुकतं. 108 लोक आधी घायल आहेत. 18. त्यांच्या बाबतीत काय निर्णय आहेत आणि तुम्ही काय पाठपुरावा केलाय आणि काय करणार आहात? हे कायदेशीर उत्तर देतो. त्याचं कारण असं आहे की जवळपास किती प्रकरणांमध्ये इंडस्ट्रियल प्रोटेस्ट 36 30 प्रकरणामध्ये तुम्हाला सांगायला आनंद होईल. 30 ना 36 प्रकरणांमध्ये ऑलरेडी आता स्टे मिळालेला आहे, म्हणजे अर्धा पगार कष्टकऱ्यांना सुरू झालेला आहे. उर्वरित कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी कंटेम्प्ट केलेलं असतंय म्हणजे तत्कालीन परिवहन मंत्री, काय नाव होतं त्यांचं, अनिल परब, ते आपले रिसोर्टवाले ते, आणि जे काही संबंधित अधिकारी त्याच्यातले अर्धे अधिकारी राजीनामा देऊन पळून गेले. तुम्हाला सांगतो त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्टच्या कारवाईची प्रक्रिया चालू केलेली आहे. लवकरच मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते दाखल करण्यात येईल आणि डंके की चोट पे कष्टकरी कोणी सुद्धा रिकामा राहणार नाही याची दखल घेऊ. शासनात विलीन करण्याचा तुमचा एक हस्तक्षेप केलेला आहे त्या प्रकरणामध्ये. कुणी? किती कोटीचा साधारण घोटाळा आहे न्यायाधीशांच्या आता तुम्हाला सांगतो की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या जजेससाठी क्वार्टर्सची बांधकामाचा टेंडर निघण्याच्या प्रक्रियेचा भाग येतो. 47 कोटी रुपयाचं टेंडर आहे. 47 कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये
तत्कालीन सरकारपासूनच गडबडी सुरू झाल्या होत्या. कसं असतं की त्या याच्यामध्ये 2 पार्ट असतात. ज्युडिशरीतले लोक त्याच्यावर म्हणजे लक्ष ठेवून असतात, फार तांत्रिकदृष्ट्या नाही पण एक लक्ष असते, कारण ते ज्युडिशरीशी संबंधित असल्यामुळे. आणि दुसरं PWD काम करत असते. तर त्याच्यामध्ये म्हणजे लोकांचे टेंडर कॉल करण्याच्या अगोदरच एका स्थानिक आमदारांनी एका म्हणजे डेव्हलपरला, एका विकासकाला धमकी दिली. ती धमकी रेकॉर्ड झाली. रेकॉर्ड झाल्याच्या नंतर पुढं टेंडर ज्यावेळेस सबमिशन झाले, ते सबमिशन झाल्याच्या नंतर जे ॲग्रीड ज्याला धमकी दिली होती त्यांनी स्पष्टपणे पत्र लिहून दिलं की ज्यांना हे टेंडर देण्यासाठी म्हणजे घेतो ना, मुंबई उच्च न्यायालय सांगितलं. आमदाराचं नावच पाहिजे का तुम्हाला? चला घ्या, आमदाराच्या नावाची तक्रार आहे, ती रजिस्ट्रार जनरल मान्य मुंबई उच्च न्यायालयाला दिलेली आहे. त्या तक्रारीचा मायना मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की त्या सन्माननीय आमदारांचं नाव आहे मिस्टर संजय शिरसाट. मिस्टर संजय शिरसाट नाव आहे आणि त्या बिल्डिंगचं जे होऊ घातलेल्या बिल्डिंगचं नाव आहे कन्स्ट्रक्शन ऑफ G+10 रेसिडेन्शियल बिल्डिंग फॉर ऑनरेबल हायकोर्ट जजेस ॲट स्नेहनगर औरंगाबाद. त्या काय बिल्डिंग बोलले होते? धमकी व ते शब्दच वाचून दाखवतो ना. आपको यहाँ औरंगाबाद में काम करना है, इस पे से लगता है कि ऑनरेबल जस्टिस का वाचून दाखवा. Today on dated 16/9/2022 at 11:30 a.m. in PWD campus office I met with PA of MLA Sanjay Shirsat and the PA Raju Rajput said that you take your petition back, otherwise we will destroy your career through RTI Act and with any other thing, and don't take enmity with MLA, and also said आपको यहाँ औरंगाबाद में काम करना है, and also given a warning for answering that. I said for justice I filed the petition, the injustice happened with me, I request them, but the PA said that if you take enmity with MLA we will give you trouble and give warning to me. For answering this I said do whatever you want to do, why I take my petition back. On PA so and so told me to kill you, I did not afraid to murder you. This type of warning he gave me. That's why my life is in danger, and all things are said by MLA संजय शिरसाट and his colleagues. आता सांगायचं तात्पर्य हे आहे की हे संजय शिरसाट एक आमदार आहेत, त्याच्यात त्यांची रेकॉर्डिंग पण आहे, त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे. ती योग्य वेळी माननीय न्यायालयाला देण्यात येईल. एक पार्ट. आता झालं असं, हां गुन्हा दाखल झाला साहेब, हे इट इज रिलेटेड टू ज्युडिशियल फ्रेटर्निटी म्हणून हे रितसर अप्लिकेशन रजिस्ट्रार जनरल बॉम्बे हायकोर्टला देण्यात आलं. कारण एकदा एखादी गोष्ट याचिका म्हणून दाखल होते तर ते सबमिशन केवळ आणि केवळ त्या न्यायालयातच करावं लागतं डिरेक्शनसाठी. त्याच्यामध्ये झालं असं की म्हणजे तुमच्या डोळ्याने दिसेल की बीडला एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग 5 मजल्याची आहे आणि त्या बिल्डिंगचं काम, सरकारी दवाखान्याच्या बिल्डिंगचं काम 7 मजले झाल्याचा खोटा एक पुरावा तयार करून त्या डेव्हलपरला तयार करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य की त्या केसमध्ये माननीय एका न्यायमूर्तीचं सुद्धा नाव आलेलं आहे, प्रेयरमध्ये सुद्धा माननीय न्यायमूर्तीचं नाव आहे. आणि त्यामुळं एका संबंधित माननीय न्यायमूर्तींनी आज ती केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऐकण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे ती केस आता चीफ जस्टिसच्या ऑनरेबल चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्टसाठी ऑर्डरसाठी जाईल. न्याय आज ऑर्डर केली ना, नॉट बिफोर म्हणून ऑर्डर झाली आहे. दादा, याच्यामध्ये त्यांनी धमकी का दिली होती? त्यांना दुसरं टेंडर द्यायचं होतं. बरोबर. त्यांचं जे टेंडर आहे वंडर कन्स्ट्रक्शन, त्या कन्स्ट्रक्शनला बीड चालू होण्यापासूनच त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यांचं स्वतःचं कन्स्ट्रक्शन नाही ते मला माहिती नाही. जे ऑन फॅक्ट, कारण वकील आहोत, एक मर्यादा असते पक्षकाराकडून आल्या. परंतु आमचा जो पक्षकार आहे त्या पक्षकाराच्या विरुद्ध एकही पोलीस तक्रार नाही आत्तापर्यंत, एकही न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध कोणतंही झालेलं नाही. तो डिफेम नाही आणि अत्यंत स्वच्छ चरित्र्याचा पक्षकार आहे. काम त्यांना अलाउड झालं होतं का? अलाउड झाल्यानंतर धमकी दिली? नाही, टेंडर प्रोसेस सुरू होण्याच्या आधीच धमक्यांना सुरुवात झाली. त्यानंतर ही सत्य बाब दाखवली की बोगस डॉक्युमेंट आहे. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आणि वर्कआउट ऑर्डर देण्याच्या 1 दिवस आधी त्यांना बोलवण्यात आलं. बोलून परत धमकी देण्यात आली
आणि त्यानंतर लगेच आमच्या पक्षकारांनी रजिस्ट्रार जनरलकडे अर्ज केला की अशा प्रकारचा आमच्या जीवितास धोका आहे. आता जो कोणी काम करतंय त्याला काम दिलं याच्याबद्दल चौकशी व्हायला पाहिजे. सगळं ते त्याचाच म्हणजे बोगस आहे. प्रोसेसचाच भाग आहे ना. म्हणून तर आम्ही म्हणलंय की आता न्यायाधीशांचं नाव घेता येणार नाही आणि पूर्ण तुम्हाला म्हणजे ते योग्य राहणार नाही. त्यांना पक्षकाराचं नाव काय? आमच्या पक्षकाराचं नाव आहे बाबा कन्स्ट्रक्शन इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट. सर एसटीशी संबंधित हं. एसटी कर्मचाऱ्यांनी 5.5-6 महिने संप केला. सर म्हणजे माझी काही लोकांची ओळख नाही, काही सगळ्या अर्ध्यांची तर ओळख आहे माध्यमून. आपलं जर ही दैनिक लोकप्रश्न बरं औरंगाबाद शहर बरं दणके की चोट पर हो. विलगीकरण 5 महिन्याचा पगार आणि हो. 7वा वेतन आहे कधी लागू? बघा ना तुम्ही आता डंके की चोटपेच जे आहे एमडींना भेटलेलं आहोत आणि विलिनीकरण ही प्रक्रिया सरकार जरी मायबाप आहेत तरीसुद्धा दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारातून सरकार जरी आपले असले तरीसुद्धा कष्टकऱ्यांनी आपली मतं आपल्या गरजा सरकारकडे मांडायच्यात आणि सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि विद्यमान मुख्यमंत्री यांनी कधीही सुद्धा विलिनीकरणाला नकार दिलेला नाही. त्या उलट जर आपण पूर्वीची जर मुलाखत पाहिली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची तर आपल्या लक्षात येईल की त्यांची भूमिका एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या प्रती किती पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं वेळ तर द्यावा लागेल आणि आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्याच्यात वेगळं पण काय ते असं नाही ना एका माणसाचं घर आणि त्यांनी जाऊन हे पत्र नको आणि आपण कौलं टाकून देऊ असं नाही. आम्ही पाठपुरावा करत आहोत. डंके की चोट पे कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. सर कालचं सुप्रीम कोर्टातलं तुम्ही सगळं प्रकरण ऐकलं हो. असेल. ते आता निवडणूक आयोगाकडे सगळा निकाल घेऊन गेलेला आहे. तुम्हाला काय वाटतं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळेल की शिवसेनेला? ते एक लक्षात घ्या. भारत निवडणूक आयोगाला आता संविधानिक अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते त्यांना एक डिसाईड करावं लागेल की पार्लमेंटरी बॉडी आणि पॉलिटिकल बॉडी. आता पार्लमेंटरी बॉडीच्या बाबतीमध्ये जर समजा परत संदिग्धता आहे तर परत निवडणूक आयोगाला स्वतः माननीय सुप्रीम कोर्टात यावं लागेल. त्याच्यामुळे मला वाटतंय की विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेला मला वाटतंय तूर्त तरी कोणताच धोका नाही. कारण तो विषय कॉन्स्टिट्युशनलच होणार आणि तो लार्जर बेंचलाच जाणार आणि जर कायद्यामध्ये जर तरतूद तशा प्रकारची नसेल पार्लमेंटरी बॉडी आणि पॉलिटिकल बॉडी तर त्याच्यावर गांभीर्यानं परत एकदा मान्य सर्वोच्च न्यायालयात चर्चा करणार. म्हणजे धनुष्यबाण शिंदेचं असेल. 100% डंके की चोट पे दुसरं कोणाचा होईल. कारण तुम्ही जर आज म्हणजे संख्येतले लोक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी. दुसरा प्रश्न आहे हं. तुम्ही मागे म्हणाला होता की सगळ्या कामगारांचा मी दसरा मेळावा घेणार आहे तुम्ही परवानगी मागितली असं म्हणाला. हो. काय झालं? तर आम्ही अर्ज केलेला आहे आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करतो. घेणार आहात का तुम्ही हे परवानगी? पहा आम्ही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करतो. दादा शिंदे गट उद्धव ठाकरे गटात तर सगळं आता कायद्याच्या संकटात अडकलेले आहे. तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहात. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे काय चाललंय महाराष्ट्रात? तुमचं लक्ष नव्हतं आत्ताच मी उत्तर दिलं की मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला कोणताही धोका नाही. कायदेशीर कुठला धोका नाही? कसा धोका राहणार मला सांगा. कायद्यात तरतूद नसेल तर ते ब्रीच कोण करणार. मान्य सुप्रीम कोर्ट करण्याशिवाय दुसऱ्याला जोपर्यंत पार्लमेंट त्याच्यात अमेंडमेंट करत नाही तोपर्यंत अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहे आणि सुप्रीम कोर्टाला जाईपर्यंत तो वेळ निघणार. त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोणताच धोका आहे त्यांना. निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे शिंदे गटाला फायदा होतो. नाही आयोगाकडे गेला म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने पाठवलं. गेले म्हणजे काय स्वतः थोडंच गेले. हे प्रकरण तिकडे गेलं. सर्वोच्च न्यायालयाने पाठवलं असं म्हणा तुम्ही. चुकीचे शब्द घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही कुठे अडकणार आमच्याकडून? एकाच विद्यापीठात शिकलेले आपण. हे सगळं ऐकून असं वाटायला लागले की तुम्ही पण शिंदे गटात जाण्याची तयारीत आहेत का काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचे आम्ही दत्तोपंत ठेंगडींच्या कष्टकऱ्यांच्या पूर्ण विकासासाठी झटणारी आम्ही माणसं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कष्टकऱ्यांच्या बाबतीतले विचार आम्ही पुढे नेणारी माणसं. आम्हाला राजकारणाचं फार जास्त देणं घेणं नसतंय आणि पत्रकारांचा तो स्वभाव असतो. तुम्ही प्रश्न विचारत राहा आम्ही आमचं काम करत राहू. पण मला आमदार व्हायचं नाहीच का? संघाच्या नवीन रणनीतीनुसार संघ आता आंबेडकर विचार सोबत घेऊन जाऊ लागले. आधी आंबेडकरांना संघ जास्त लक्ष देत नव्हता. तेच विचार घेऊन तुम्ही नेमकं चाललेलं RSS प्लस आंबेडकर. मला असं वाटतं की भारतीय संविधानानं पूर्ण मुभा दिलेली आहे. भारतीय संविधानानं
प्रत्येक संघटनेला आणि जर वैश्विक संघटन जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय भिक्खू संघ एवढं झालेलं असेल तर मला असं वाटतं की त्यांना प्रत्येकाला तो अधिकार आहे. जसं अहो मला एक सांगा, संविधान किती मानतं हा प्रश्न PFI किती मानते संविधान नाही सर, असं तुम्ही म्हणतो. ज्यांच्या गटात आहात त्याला प्रश्न आहे तुम्हाला. मी काय सांगितलं नाही सर, सर, कशाला आम्ही पण नाही, आम्हाला विचारायचं नाही. नाही. तुम्ही आता RSS शी जोडले गेलेले आहात, RSS संविधान मानतं का? मला एक सांगा, मी तुम्हाला कॅटेगरिकली सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हितकारी देशाच्यासाठी कार्य करत आहे. ज्या प्रकारे भारतीय भिक्खू संघ काम करते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणं हे कधीही चुकीचं नाही. त्याच्यामुळं तुम्ही ह्या गटात त्या गटात मला घालवण्यापेक्षा भारतीय संविधानासोबत मी आहे हे मी तुम्हाला डंकेची ज्या चोट काही पण असं म्हणायचं की RSS आणि भिक्खू संघाचे विचार एकच आहे असं पण दावा करणार का तुम्ही? मला एक एवढं समजतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीसुद्धा तेढ निर्माण करणारं राजकारण केलं नाही. लोकांनी तेढ म्हणलं होतं आणि जयश्री पाटील आणि आम्ही दोघंसुद्धा राम जन्मभूमीच्या केसमध्ये होतो. तुम्हाला कदाचित ती बाब माहीत नसावी पण माहिती असेल तुम्हाला की आम्ही त्या केसमध्ये होतो. तेव्हा आम्ही फार जवळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाहिले आणि त्यांच्या विचारधारेला पाहिले. त्याच्यामुळं हे जोपर्यंत तुम्ही मत पूर्ण चोखाळून पाहत नाही तोपर्यंत हे तुमचे भुले भापटे विचार असेच राहणार. तेव्हा माझं म्हणणं आहे सरळ RSS आणि भिक्खू संघ दादा RSS आणि भिक्खू संघाची विचारधारा एकच आहे आणि तुम्ही म्हणताय तर उद्या वाद होऊ शकतो. मी वादाची बाब करत नाही. मी सांगतो की दोनच विचार जागतिक विचार आहेत हे माझं म्हणणं आहे. सारखे नाही. जागतिक विचार आहेत आणि दोन्ही विचार हे कधी सुद्धा कोणाला हार्म करणारे नाही. हे डंकेची चोट पे सांगतो तुमच्यासाठी. पण एक नाही. माझं म्हणणं आहे की हिंदुस्थान म्हणून ते एक आहे, देश म्हणून एक आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं नेशन कम फर्स्ट. काही हिंदुत्व दिल्लीत संविधान जाळलं होतं सर, ते काय तुम्ही आता नवीन- त्याचं तुम्ही मला पाठवा मी वाचून घेतो काय ते. तुम्ही पिताय म्हणून मी विश्वास नाही करणार. दोघांची विचारधारा एक आहे तुम्ही म्हणताय. आता दसऱ्याला शस्त्रपूजन असेल RSS. मला एक सांगा, शीख धर्मामध्ये किरपान पूजन आहे. मला एक सांगा, मान्यवर भिक्षूंना त्या मॉनेस्ट्रीजमध्ये कराट्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे ट्रेडिशन आहे. त्या ट्रेडिशनला तुम्ही म्हणजे ही जी कोणती संघटना आहे PFI सारखं मोजू नका. हे PFI सारख्या संघटना देशासाठी हितकारक नाहीत. त्याच्या म्हणजे विरोधी विचार पसरवण्यासाठी काम करावं असं आमचं मत. सेल्फ प्रोटेक्शन. संघ दसऱ्याला शस्त्राची पूजा करतात भिक्खू संघ फक्त त्याच जातात. नाही तुमचं मग म्हणजे तुम्ही एकदा लेणीत जाऊन थोडंसं विशुद्धानंद बोधी महाथेरो महास्तवीर यांना विचारलं पाहिजे की प्रत्येक याच्यामध्ये मॉनिस्ट्रीमध्ये भिक्षूंना सेल्फ डिफेन्स आणि तायक्वोंदो कराट्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तुम्ही बघून घ्या. आमची जरा व्यवस्था करा तिकडे, आम्हाला घेऊन चला. चला म्हणजे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात